संकेत तो कॅफेवाला, त्याचं काय? त्याने प्रपोज केलं मला. काय? माझ्याशी लग्न करशील का असं विचारलं. त्याला तुझ्याबद्दल सगळं माहिती आहे दादा. अख्ख्या गावाला माझ्याबद्दल माहिती आहे, तर त्याला माहिती असणारच ना. तो तर शेजारच्याच गावात राहतो. फक्त आम्ही 2-3 वेळा भेटलोय म्हणून म्हटलं तुझ्या कानावर घातलं पाहिजे, कारण आई आणि तुला यातलं सगळं माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, मी बोलतो आईशी. ऐकलंय मी. तुझी एवढ्या दिवसानं चांगली बातमी ऐकायला मिळाली. मुलगा जर चांगला असेल आणि नलीला तो सुखी ठेवेल याची खात्री असेल तर माझी काहीच हरकत नाहीये. एक बरं आहे, त्याला नलीच्या बाबतीत सगळं माहिती आहे. त्यामुळे घरच्यांची परवानगी असेल तर आपण रीतसर बोलणी करूया. सौरभ, आवर ना. आता ठीक आहे ना रे, एवढं काय. अरे निवांत वाटतं इथे आल्यावर. कसली भारी जागा आहे बघ. अरे पण असं उघड्यावर आल्यावर प्रॉब्लेम्स. मला माहितीये इथे कोणी येत नाही, आणि आपण काय नेहमी येतो का इथे? नाही ना. एनिवे दिवसभर काम करतोच ना आपण. आपण म्हणजे तू करतोस, पण मी नेहमी तुझ्या मागे मागे तुझ्या सावलीसारखा असतोच ना. मग म्हणून तर डोक्यावर बसून मिरे वाटणार ना तू. नाही रे दादा, पण ते कसं, तुला मोठा भाऊ आपल्या मागे खंबीर उभा आहे, कसलं टेन्शनच नाही ना. मला माहितीये तुझं केवढं प्रेम आहे माझ्यावर. हो, पण मी अजून प्रेम दाखवणार नाही. आवर पटकन आता. आणि बाबा काहीतरी खाऊन घे. आईला जर वास गेला ना तर खूप प्रॉब्लेम्स होतील. मला माहितीये आईला जर वास गेला तर तू आहेस सांभाळून घ्यायला. आम्हालाच कामाला लावा तुम्ही. आवर पटकन. काय रे, काय झालं? अचानक का गाडी थांबवलीस? ती बाई, हा सौरभ, ती बाई दिसली मला. कुठे? अरे दादा ऐक ना, आपण एवढ्या आतमध्ये का जातोय तिच्या मागे? अरे ती इथे होती, मी बघितलं तिला. अरे पण आता दिसत नाहीये ना ती. सौरभ, ती तुला दिसते का? ती फक्त मला दिसते ना. ती अरे तिथे नको जाऊस आतमध्ये. ती बघ. दारू बाई चिकन, दारू बाई चिकन, दारू 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 माझी बाई बाई चिकन, दारू बाई चिकन, दारू बाई चिकन, दारू 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 माझी बाई बाई चिकन. अरे तुझ्या इतक्या मैत्रिणी आहेत, त्यात तिकडे कशाला हवे? तिला तरी सोड. अरे आईचं दान पदरात पडतंय तर सोडायचं कशाला? अरे तुला लग्नच करायचं नाही, मग कशाला खोटं बोलला तिच्याशी? अरे खोटं बोलून लॉटरी लागणार असेल तर खोटं बोलण्यात काय वाईट आहे?
मी काय हरिश्चंद्र आहे का खरं बोलायला? करेक्ट बोलला. सिच्युएशन अशी झाली की त्या वेद खोताला नली बोलली की तू करशील का माझ्याशी लग्न. मग खोत असा त्याला काय सुधरत नव्हतं. गांभीर पुतळा असं पुतळ्यासारखं थांबला. आता नलिनी केली लग्नाची घाई आणि वेद खोताने घातली शेपूट. आता आली सुवर्ण संधी मला. मी काय सोडतोय का? मी म्हणलं मारू मौके पे चौका. गेलो मी म्हणलं मला करायचंय म्हणलं लग्न तू याशी. म्हणजे शब्द धुवून तू अडकलास. हे शब्द देऊन अडकायला मी काय तिकडीशी लग्न करायला कोण काय येडा वेडा वाटलो काय मी तुला? तुला माहितीये ना आपलं कसलंय. आपलं काय गोड गोड बोलायस, बोलायचं की यायचं, पोटभर खायचं, यूज अँड थ्रो. कर्कटा काय अंगाला लावून नाही घ्यायचं. अरे गलिच्छ घाणेरडे विचार आहेत तुझे. मुली काय रस्त्यावर पडल्यात त्यांच्या भावनांशी चारित्र्याशी खेळायला? नली सोबत खेळ खेळत होतास? नली काय इतर कुठल्याही मुलीकडे अशी नजर टाकलीस ना, 2 पायावर उभं राहायच्या लायकीचं सोडणार नाही मी तुला. काय बोललास? मी शेपूट घातली? मी काही बोललो नाही, कारण मी कुणाला फसवत नाही. मी जे काय सांगितलंय ना ते लक्षात ठेवायचं, नाहीतर गाठ या वेद खूप. दादा काय भारी चोपलायस रे त्या संकेतला तू. डेंजरच वाटत होता मला तो. आता तू कोणाला फोन करतोयस? नलीला. का? तिला वॉर्न करायला हवा.